मित्रांनो, शेतीविषयक व्यवस्था या दुसऱ्या प्रकरणात आपण ब्रिटिशकालीन ज्या जमीन महसूल पद्धती आहेत, त्या जमीन महसूल पद्धती संदर्भात सविस्तर विचार करीत आहोत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम कायमधारा जमीन महसूल पद्धत या संदर्भात याआधी विचार केलेला आहे. त्यानंतर आज आपण दुसऱ्या जमीन महसूल पद्धती संदर्भात अर्थातच रयतवारी पद्धत या संदर्भात आज आपण विचार करणार आहोत. तर रयतवारी पद्धत या रयतवारी पद्धती संदर्भातील पायाभरणी आणि अर्थबोध सर्वप्रथम आपण समजून घेऊया. मुळातच जमीन महसूल हा ब्रिटिश काळातील उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत असल्याने या स्रोतासंदर्भात मुख्यतः विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले दिसून येते. रयतवारी पद्धती संदर्भात जर आपण विचार केला तर ही जमीन महसूल पद्धत मुंबई आणि मद्रास या प्रमुख प्रांतामध्ये लागू करण्यात आलेली होती. आता या जमीन महसूल संदर्भात जर अर्थबोध आपण समजून घेतला तर तो अर्थबोध याप्रमाणे की मुंबई आणि मद्रास या प्रमुख प्रांतांमध्ये ब्रिटिश काळात जी जमीन महसूल व्यवस्था लागू करण्यात आलेली होती, अंमलात आणण्यात आलेली होती, ती जमीन महसूल पद्धत म्हणजे रयतवारी पद्धत होय. रयतवारी पद्धत म्हणजे अशी जमीन महसूल व्यवस्था की ज्यामध्ये प्रत्यक्ष जमिनीची जी मालकी आहे ती मालकी शेतकऱ्यांकडे मान्य करण्यात आलेली होती आणि म्हणूनच या जमीन महसूल व्यवस्थेला प्रत्यक्ष जमीन महसूल व्यवस्थेचे एक वेगळे स्वरूप जे काही आहे ते प्राप्त झालेले दिसून येते. म्हणजे सरकार आणि शेतकरी यांच्यामधील जो दुवा होता, जमीनदार, जो याआधी आपण कायमधारा जमीन महसूल पद्धतीमध्ये ज्या संदर्भात विचार केला, तो जमीनदार वर्ग या ठिकाणी जो दिसून येत नाही आणि म्हणून ही प्रत्यक्ष अंमलबजावणीची जमीन महसूल व्यवस्था म्हणजे शेतकरी आणि सरकार यांच्यातील प्रत्यक्ष संबंध असणारी अशी ही जमीन महसूल व्यवस्था होय. आता या जमीन महसूल व्यवस्थेमध्ये मुळातच याआधी जसा आपण विचार केला की मुंबई आणि मद्रास या प्रमुख प्रांतामध्ये ही जमीन महसूल व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. त्यामध्ये शेती जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नाचा एकूण 50% महसूल हा कर घेण्याचे जाहीर करण्यात आलेले होते आणि म्हणून ही जमीन महसूल व्यवस्था ही निश्चितच या ठिकाणी नाविन्यपूर्ण म्हणून ओळखली जाते. त्यानंतर या जमीन महसूल व्यवस्थेसंदर्भातील जे स्वरूप आणि वैशिष्ट्यात्मक भाग आहे तो आपण समजून घेऊया. या जमीन महसूल व्यवस्थेत जमिनीचा जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क हा प्रत्यक्ष जमीन कसणारा जो शेतकरी वर्ग त्या शेतकरी वर्गाकडे देण्याचे मान्य करण्यात आलेले होते. त्याचबरोबर प्रत्यक्ष जमीन लागवडीखाली असेल त्या जमिनीवर महसूल आकारण्यात आला. हा एक अत्यंत महत्वाचा भाग की जेवढी जमीन ही लागवडीखाली असेल त्याच जमिनीवर महसूल हा आकारण्याचे या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले होते. त्याचबरोबर जमिनीची उत्पादकता आणि पिकांचे वर्गीकरण या दोन मुख्य बाबींवर महसुलाची आकारणी ही करण्यात आली. म्हणजे ती जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि त्या जमिनीमध्ये कोणते पीक घेतले जाते यावरून महसुलाची निश्चिती करण्यात आली. दुसऱ्या बाजूला या पद्धतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महसूल भरताना कोणत्याही मध्यस्थाची गरज नव्हती. जो याआधी आपण परमनंट सेटलमेंट
पद्धतीमध्ये म्हणजे कायमधारा जमीन महसूल पद्धतीमध्ये जो जमीनदार हा जो काही मध्यस्थी होता तो या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणजे जमीन मालकाने प्रत्यक्ष जाऊन सरकार दरबारी महसूल भरला म्हणजे या ठिकाणी ही व्यवस्था पूर्णत्वास आली. त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांना सुटसुटीत अशी होती. कारण जो काही मध्यस्थी असणारा जमीनदार वर्ग तो जमीनदार वर्ग या ठिकाणी नव्हता. म्हणजे शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध जो काही आहे तो संबंध या ठिकाणी होता. दुसऱ्या बाजूला या पद्धतीत शेतकरी आपली जमीन विकू शकत किंवा त्याला जर वाटले की तो गहाण देखील ठेवू शकत होता किंवा तोच शेतकरी खंडाने कसण्यासाठी देखील ती जमीन देऊ शकत असे. या महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी दिसून येतात. दुसऱ्या बाजूला जमिनीची नोंद जी काही आहे ती नोंद करण्यात येत असे. प्रत्येक जमिनीच्या भागाला स्वतंत्र क्रमांक देखील या ठिकाणी देण्यात आला आणि म्हणूनच ही जी काही जमीन महसूल व्यवस्था, ही जी काही जमीन महसूल पद्धत ही निश्चित या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुटसुटीत असणारी अशी महसूल व्यवस्था म्हणून ओळखली जाते. म्हणून या जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध असल्याने ही जमीन व्यवस्था ही निश्चितच या ठिकाणी तुलनेने सुटसुटीत अशी दिसते. त्यानंतर या जमीन महसूल व्यवस्थेसंदर्भातील अंमलबजावणी किंवा कार्यपद्धती संदर्भात जर आपण विचार केला तर यामध्ये प्रथम जमिनीची पाहणी करून तिची मोजणी करण्यात येत असे आणि जमिनीच्या स्वरूपाप्रमाणे म्हणजे तिच्या सुपीकतेनुसार वर्गवारी करण्यात येत असे. म्हणजे ज्यामध्ये उत्तम असेल, मध्यम असेल किंवा कनिष्ठ असेल अशा 3 प्रकारांमध्ये जमिनीचे वर्गीकरण करण्यात येते. जमिनीची पाहणी करून त्या पाहणीनुसार ही वर्गीकरणाची निश्चिती या ठिकाणी करण्यात येत असे आणि त्यामुळे यामध्ये कोरडवाहू जमीन आणि बागायत जमीन या संदर्भातील जमीन महसुलाची निश्चिती ही कोरडवाहू जमिनीला ज्या पद्धतीची महसूल आकारणी असेल ती महसूल आकारणी बागायत असणाऱ्या जमिनीला वेगळ्या पद्धतीने दिसून येते. म्हणूनच यामध्ये आपण जर मुंबई सारख्या प्रांताचा विचार केला तर जमीन महसुलाच्या वसुलीपैकी एक विशिष्ट पद्धत म्हणून मुंबई इलाख्यात तत्कालीन गव्हर्नर माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन याने ही व्यवस्था ठरवून दिलेली दिसते. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक कलेक्टर नेमण्यात आला आणि तो त्या जिल्ह्याचा महसूल विभागाचा प्रमुख अधिकारी असेल. मग त्याच्या अखत्यारीत त्याच्या नियंत्रणाखाली प्रत्येक तालुक्याला एक मामलेदार या पद्धतीने जिल्ह्याची विभागणी तालुक्यात आणि तालुक्याची जबाबदारी ही मामलेदाराकडे सोपवण्यात आली आणि म्हणूनच अशा पद्धतीने हे जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र निश्चित झाल्यामुळे यामध्ये विकेंद्रीकरण जे काही आहे ते विकेंद्रीकरण दिसून येते आणि म्हणून या जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुटसुटीतपणा जो काही आहे तो या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष नियंत्रण असणारी सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण असणारी ही जमीन महसूल व्यवस्था म्हणून निश्चित या ठिकाणी ओळखली जाते आणि म्हणून या जमीन महसूल व्यवस्थेची जी ही कार्यपद्धती आहे जी अंमलबजावणी ती निश्चित या ठिकाणी एक सुसूत्र पद्धतीने करण्यात आलेली दिसून येते. त्यानंतर या जमीन महसूल व्यवस्थेसंदर्भात जर आपण एकूण मूल्यमापनात दृष्टिकोनातून जर आढावा घेतला तर त्यामध्ये
दोनही बाजूंनी विचार करत असताना आपण जर गुणात्मक बाजूने विचार केला तर त्यामध्ये ज्या महत्वपूर्ण बाबी दिसून येतात तर त्यामध्ये सरकार आणि रयत यांच्यातला प्रत्यक्ष संबंध. आता रयतवारी पद्धतीत मध्यस्थ जो काही होता तो मध्यस्थ म्हणजे जमीनदार वर्ग हा काढून घेण्यात आला आणि शेतकरी आणि सरकार यामध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला. हे प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाल्याने कायमधारा पद्धतीत जसा मध्यस्थ असणारा जमीनदार की ज्या जमीनदाराकडून शेतकऱ्यावर अन्याय होत असे, शेतकऱ्यावर अत्याचार होत असे, तो अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी संपुष्टात आलेला दिसून येतो. दुसऱ्या बाजूला शेतकरी जमिनीचा मालक बनला. याआधी जसा आपण विचार केला की प्रत्यक्ष जमिनीचे जे मालकी हक्क आहे ते मालकी हक्क जमीन कसणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडे होते आणि म्हणून रयतवारी पद्धती सर्वात मोठा हा गुण म्हणजे की जो जमीन कसेल तो शेतकरी जमिनीचा मालक, हे सूत्र या ठिकाणी दिसून येते. या पद्धतीने शेतकऱ्याला जमिनीचा मालक बनवल्याने त्याला एक वेगळ्या प्रकारची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा या ठिकाणी प्राप्त झालेली दिसून येते आणि म्हणूनच यामध्ये ही प्रतिष्ठा किंवा हा जमिनीचा जो मालकी हक्क आहे तो मिळवल्याने त्या शेतकऱ्याला त्याच्याकडे असणाऱ्या जमिनी संदर्भात त्याला एक आपलेपणा वाटू लागला. त्यानंतर एकूण शेती उत्पन्नात झालेली वाढ या पद्धतीमध्ये सारा जो काही आहे तो सरकारला दिला म्हणजे शेतकऱ्याचे कर्तव्य संपत असे आणि या पद्धतीत महसुलाची रक्कम ही निश्चित केलेली असल्याने तो अधिकाधिक पीक काढण्यासाठी शेतात निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू लागला. कारण जे अधिक उत्पन्न असेल त्या उत्पन्नाचा जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणूनच हा या संदर्भातील एक महत्वाचा भाग म्हणजे जो काही कृषी उत्पन्नातील वाढीचा भाग आहे तो वाढीचा भाग शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पूरक होता आणि म्हणून शेती उत्पन्नात या ठिकाणी वाढ झालेली दिसते. त्यानंतर मध्यस्थाचा म्हणजे जो जमीनदाराचा जो काही जुलूम होता तो जुलूम या ठिकाणी संपला. कारण या पद्धतीमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात प्रत्यक्ष महसुलाशी जो संबंध होता तो सरकारशी असल्याने मध्यस्थी असणारा जो काही जमीनदार आहे त्या जमीनदाराचा या ठिकाणी संबंध न आल्याने किंवा तो जमीनदार वर्ग या ठिकाणी नसल्याने त्याद्वारे म्हणजे मध्यस्थाद्वारे जो अत्याचार असेल, जो जुलूम असेल, जो अन्याय असेल तो या ठिकाणी निश्चितच संपलेला दिसून येतो आणि म्हणून ही पद्धत या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी निश्चितच विधायक स्वरूपाची दिसते. दुसऱ्या बाजूला या सर्व गुणात्मक बाजूंचा विचार करत असताना जर आपण याच्या संदर्भातील ह्या महसूल व्यवस्थे संदर्भातील दुसरी बाजू जर आपण बघितली तर त्यामध्ये अनेक दोष देखील दिसून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे जमिनीची जी काही मोजणी आहे ती योग्य प्रकारे नाही. म्हणजे या जमीन महसूल पद्धतीत हा दोष म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही म्हणणे होते की सरकारने जमिनीची योग्य मोजणी न करता महसूल आकारला की तो अवाजवी आणि दोषास्पद असा दिसून येतो. म्हणजे महसुलापेक्षा निश्चित केलेल्या अशा महसुलापेक्षा अधिक अशा पद्धतीने अधिकचा जो काही महसूल आहे तो महसूल शेतकऱ्यावर लादला जात असतो आणि म्हणून योग्य प्रकारे जमिनीची मोजणी आणि महसुला संदर्भातील जी काही
दुटप्पी व्यवस्था होती ती या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर महसुलाचे वाढीव दर. अगदी मुंबई प्रदेशासंदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये महाराष्ट्रात जेव्हा पेशव्यांचे राज्य होते तेव्हा महसूल हा साधारणतः उत्पन्नाच्या एकूण सरासरी 30% आकारला जात. परंतु या नवीन जमीन महसूल पद्धतीत मात्र हा जो दर आहे तो दर जवळपास 50 ते 55% आकारला. आणि म्हणूनच या ठिकाणी ब्रिटिश कंपनीची जी काही महसुलासंदर्भातील ही लूट होती ती लूट या ठिकाणी दिसून येते. म्हणजे महसुलाचे वाढीव दर जे होते ते वाढीव दर म्हणजे सोयीस्कररित्या ब्रिटिश कंपनीने केलेली ही शेतकऱ्यांची आर्थिक अशी लूट होती. दुसऱ्या बाजूला दुष्काळात जो महसूल आहे तो महसूल त्या महसुलासंदर्भात कोणत्याही पद्धतीची सूट या ठिकाणी केलेली नव्हती. म्हणजे मुळातच हिंदुस्थानातील शेती ही मान्सूनच्या पर्जन्यावर अवलंबून असल्याने आणि मान्सून पर्जन्य हा अनिश्चित असल्याने या ठिकाणी दुष्काळ आणि शेती हे समीकरण जे काही आहे ते समीकरण निश्चित या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून कधी ओला दुष्काळ तर कधी पिकांवर आलेली रोगराई असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल अशा दुहेरी संकटामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये देखील कोणत्याही पद्धतीने महसुलात सूट मात्र केलेली नव्हती. आणि म्हणून हा एक मोठा जो काही दोष या जमीन महसूल पद्धतीमध्ये दिसून येतो. आणि त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी जो शेतकरी हा कर्जबाजारी बनला. कारण जर उत्पन्न नाही तर अशा परिस्थितीमध्ये महसुलाची रक्कम आणि या रकमेची जमवाजमव करत असताना त्याला निश्चितच सावकाराकडून कर्ज घ्यावे लागेल आणि या सावकारावर त्याला अवलंबून राहावे लागल्याने तो कर्जबाजारी बनला. आणि तो एक सावकाराच्या अन्यायाचा एक वेगळ्या अशा वाटेवर तो केल्याने निश्चितच या ठिकाणी अशा दुहेरी संकटात सापडला. दुसऱ्या बाजूला महसुलात वाढ करण्याचा जो काही सरकारचा हक्क असेल तो सरकारचा हक्क या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे रयतवारी पद्धतीत शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले तर सरकार केव्हाही महसुलात वाढ करू शकत असे. आणि ही एक प्रकारची निश्चितच महसुला संदर्भातील अनिश्चितता दिसून येते. त्यामुळे शेतकरी अनिश्चिततेच्या भोवऱ्यात होता की कारण उत्पन्न वाढवले आणि नेमके याच वेळी सरकारने जर महसुलात दर वाढवला तर सरकारची ही अनिश्चितता शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच एक महसुला संदर्भातील आणि उत्पन्ना संदर्भातील अत्यंत अन्यायकारक अशी होती. दुसऱ्या बाजूला या जमीन महसूल पद्धतीत कृषी उत्पन्नात जी वाढ होती ती वाढ ही दिसून येत नाही. कारण रयतवारी पद्धतीत शेतकरी जमिनीचा मालक बनला असला तरी ब्रिटिशांचा यामागील हेतू चांगला होता. शेतकरी जर जमिनीचा मालक बनला तर तो स्वतः जमीन कसेल अशी ब्रिटिशांची अपेक्षा होती. परंतु याला अनेक शेतकरी हे अपवाद निघाले. आणि ही बाब कारण या संदर्भात मगाशी विचार केल्याप्रमाणे की जरी उत्पन्नात वाढ केली तरी वाढ केलेल्या उत्पन्नावर जर सरकारद्वारे महसुलात वाढ केली जात असेल तर निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांची जी संभ्रमावस्था होती आणि त्या संभ्रमावस्थेमुळे जरी उत्पन्न वाढवले तरी ते वाढलेले उत्पन्न हे वाढलेल्या महसुलाच्या रूपाने हे सरकार दरबारी जमा होणार. आणि म्हणून हा एक दृष्टिकोन जर बघितला तर ह्या हेतूने कृषी उत्पन्नात वाढ मात्र दिसून येत नाही. आता निश्चितच या ठिकाणी ही जमीन महसूल व्यवस्था या दोन्ही बाजूंनी जर आपण विचार केला म्हणजे गुणात्मक आणि दोषास्पद अशा बाबीतून तर निश्चितच या ठिकाणी ही दोन्ही दृष्टिकोनातून ही जमीन महसूल व्यवस्था ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून संभ्रमावस्था निर्माण करणारी दिसून येते. आणि म्हणून
रयतवारी जमीन महसूल पद्धत ही मुंबई आणि मद्रास या दोन प्रमुख प्रांतांमध्ये लागू करण्यात आलेली ही एक वेगळी नाविन्यपूर्ण अशी जमीन महसूल व्यवस्था ही ब्रिटिश काळात जी काही होती ती रूढ करण्यात आलेली होती. आणि नव्या अशा जमीन महसूल पद्धती संदर्भात देखील आपल्याला पुढे विचार करायचा आहे. तो पुढच्या लेक्चरला आपण करणार आहोत. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.